एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल। आज मी बनवणार आहे अळूच्या मुंडलीची कापं। तर ही जी आहे ती अळूची मुंडली आहे, म्हणजेच अळूचं मूळ आहे। जे आपलं अळू असतं त्याच्या खाली असतं हे, आणि हे अजून पण मोठं होतं, पण मला ह्या साईजमध्ये भेटलंय। तर आज मी ह्याची कापं बनवणार आहे। सो तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते। इथे संध्याच्या आई बाबांनी गावावरनं बऱ्याचशा भाज्या पाठवल्यात आणि कैऱ्या पण पाठवल्यात। तर भाज्यांमध्ये आहेत वांगी, शेंगा आहेत आणि वालीची भाजी आहे आणि लाल भाजी पण आहेत आणि कच्ची केळी पण आहेत आणि 2 मोठे फणस आहेत आणि मिरच्या आहेत हिरव्या। ही लाल भाजी आहे, कढीपत्ता पण दिलाय आणि हे 2 फणस आहेत भाजीचे। तर याची आम्ही आज भाजी बनवणार आहे। लास्ट ब्लॉगमध्ये जी रेसिपी शेअर केलेली त्याच पद्धतीने बनवणार आहे भाजी। तर बाबा इथे फणस कट करतायत आणि मी आता अळूची रेसिपी बनवायला सुरुवात करते। छोटेच आहेत ते काल झालं तेवढंच आहे। आता मी आधी या अळूच्या मुंडलीची सालं काढून घेणार आहे, म्हणजे जे वरचं कवर आहे ते सुरीने काढून घेणार आहे। जसं आपण बटाटा वगैरे सोलतो तसंच सुरीने सालं काढून घेणार आहे। हे सोलताना प्रिकॉशन्स घ्यायला लागतात, म्हणजे हाताला तेल लावून घ्यायचं, कारण त्याला थोडी खाज असते। साइड बाय साइड इथे आई बाबा फणस सोलतायत। आता पूर्ण मुंडलीची साल काढून झालेली आहे आणि आता मी स्लाइस कट करते। आता हे मी स्लाइसमध्ये गोल गोल कट करून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित वॉश करून घेणार आणि पाण्यामध्ये ठेवून देणार एक अर्धा तास आणि मीठ टाकणार थोडंसं वरनं। आता ह्याला मी उकळी देणार आहे, एक 5 मिनिटं उकळी काढणार आहे आणि नंतर पाण्यातनं काढून ड्राय व्हायला ठेवून देणार आहे। आता आपण याच्यावर मॅरिनेशन करूया। तर त्याच्यासाठी पहिले इथे हळद टाकली आहे, त्याच्यानंतर मसाला टाकणार आहे आणि आगळ टाकणार आहे,
कोकम अगर अवेलेबल नसेल तर चिंचेचा कोळ पण टाकू शकता। आता मीठ टाकणार आहे। त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट टाकायची आहे थोडीशी। त्यानंतर फक्त अर्धा चमचा बेसन टाकणार आहे आणि आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता आपण ही रवा फ्राय करूया। तर त्यासाठी मी आता गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे गरम व्हायला। या रव्यामध्ये लाल मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ आहे। तर आता ही कापं फ्राय करून रेडी झालेली आहेत आणि आता मी ही सर्व करते। आणि आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे। आता मी अळूच्या पानांची वडी बनवणार आहे, पण ती एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे। आज मी वडी ही ग्लासमध्ये बनवणार आहे, जे ग्लास आपण नेहमी पाणी पिण्यासाठी वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये बनवणार आहे। एकदम झटपट अळूवडी बनते, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आता इथे मी पानांचे देठ कापून घेते सुरीने। आता ही सगळी पानं मी बारीक चिरून घेणार आहे। आता या पानांमध्ये सगळे मसाले ॲड करूया। पहिलं ओवा ॲड केलाय, थोडीशी हळद, त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं वाटण बनवायचं आहे। तर वाटणासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं घेतलं आहे आणि ते पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये कोकम ॲड करणार आहे, कोकमचा रस ॲड करणार आहे, थोडासा चिंचेचा कोळ पण ॲड करणार आहे। आता याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन ॲड करणार आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि जसं लागेल तसं पाणी ॲड करणार आहे। आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। लागेल तसं बेसन आणि पाणी ॲड करून मी व्यवस्थित मळून घेतलं आहे। साधारण 1 ते 1.5 वाटी बेसनचं पीठ लागलं आहे। आता हे ग्लास आतमधल्या बाजूने ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडेसे पांढरे तीळ घातलेत।
आता कुकरमध्ये पाणी घेतलं आहे उकळून आणि त्याच्यामध्ये ही 2 ग्लासं मी ठेवून देणार आहे आणि कुकरची शिट्टी आणि रब्बर काढायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनटानंतर मी चेक केलं आहे तर हे रेडी आहे. आता हे दोन्ही ग्लास मी बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवून देणार. थंड झाल्यानंतर आपण ग्लासमधनं हा रोल काढायचा आहे. आणि आता मी हे रोल राऊंड शेपमध्ये कट करून घेते. अळूच्या वड्या पण कापून झालेल्या आहेत आणि आता कढई ठेवते गॅसवर. इथे डाळ पण बनते कुकरमध्ये. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर शॅलो फ्राय पण करू शकता, दोन्ही पण छान लागतं. अळूवडी फ्राय होते तोपर्यंत आम्ही नैवेद्याचं ताट बनवून घेतो. एकदम क्रिस्पी खुसखुशीत बनते ही अळूवडी. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि टाइम सेविंग रेसिपी आहे. अळूच्या मुंडीची कापं थोडीशी राहिलेली ती मी आता फ्राय करून घेते. आज काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला क्विकली सांगते. पुरी आहे, श्रीखंड आहे, काळ्या वाटाण्याची उसळ आहे ओले काजू घालून, नंतर लाल भाजी आहे, अळूवडी आहे आणि कापं आहेत जी आपण अळूच्या मुंडलीची कापं बनवली ती आहे. तर असा हा आजचा गुढीपाडवा स्पेशल नैवेद्य तयार आहे आणि आजचा हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.